समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। गौण खनिज माफियांकडून अंगावर टिप्पर घालून तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न। जलाम पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यात रेतीची आणि गौण खनिजांची अवैध वाहतूक करण्याच्या हिमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने चित्र निर्माण झाले। कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला अवैध गौण खनिज माफियांनी अंगावर टिप्पर घालून चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना खामगाव तालुक्यातील कोटका शिवारात घडली। अवैध मुरुमाचा वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाला संबंधित दस्तऐवज विचारला असता त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र आढळून आले नाहीत। त्याला टिप्पर तहसील कार्यालयात घेण्याचं सांगितलं असता त्याने पथकातील 4ही तलाट्यांच्या अंगावर टिप्पर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला। यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला तर चालक टिप्पर घेऊन घटनास्थळावरून फरार झाला। या प्रकरणी जलाम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पिंपरी देशमुख येथील टिप्पर मालक गोविंद फुंडकर, विशाल देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या मस्तवाल रेती आणि अवैध गौण खनिज माफियांवर कारवाई होणं अत्यंत गरजेचं झालं। मी ग्राम महसूल अधिकारी व माझे सहकारी ग्राम महसूल अधिकारी असे आम्ही 4 जण पथकामध्ये अवैध गौण खनिज रोखण्यासाठी मागता कोकता शिवारामध्ये गेलो होतो। तेथे गट नंबर 78 मध्ये एक वाहन हे आम्हाला अवैधपणे मुरुम वाहतूक करून तिथे मुरुम टाकत असल्याचे दिसून आले। त्यामुळे आम्ही त्याला तिथे अडवण्यासाठी गेलो। त्याच्याकडे वाहतूक पास विचारले, त्याच्याकडे पास नव्हती, त्याने पास नाही असे सांगितले। त्यानंतर त्याने बळजबरीने आमच्या समोर वाहन खाली केले आणि सदर वाहन खाली करून तो लोखंडी गेटला धडक मारून सदर वाहन डायरेक्ट आमच्या दिशेने आमच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला व आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला। पोलीस स्टेशनला तक्रार दिली। पोलीस स्टेशनला तक्रार दिली।